नमस्कार मित्रांनो, नालंदा कोचिंग क्लासेस या चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। 2027च्या परीक्षेमध्ये इंग्लिशचा जो बोर्डचा पेपर आहे त्याच्यात हा प्रश्न 100% असतो, कोणता तर ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम। क्वेश्चन असा असतो, सेक्शन नंबर 3 जो आहे त्यात ॲप्रिशिएशन लिहायचं असतं। क्वेश्चन असतो रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट किंवा स्टांजा, रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट ऑर द स्टांजा अँड राईट ॲप्रिशिएशन ऑन द गिवन पोएम यूजिंग फॉलोइंग पॉईंट्स। पॉईंट्स कोणते आहेत ते बघा। पॉईंट्स जे आहेत तर ते पहिला पॉईंट आहे तुमचा टायटल, त्यानंतर दुसरा आहे पोएट, 3 नंबरचा पॉईंट आहे तुमचा टायटल, पोएटच्या नंतर येतं राईम स्कीम आणि राईम स्कीम। हे 5 पॉईंटमध्ये तुम्हाला ॲप्रिशिएशन लिहायचं असतं आणि प्रत्येक पॉईंटला मार्क आहेत। टायटलला अर्धा मार्क देतात ते, त्याच्यानंतर पोएटला अर्धा मार्क, राईम स्कीमला 1 मार्क आहे, त्याच्यानंतर येतं फिगर ऑफ स्पीच। फिगर ऑफ स्पीचला सुद्धा 1 मार्क आहे आणि लास्ट पॉईंट आहे तुमचा तर थीम किंवा सेंट्रल आयडिया, आपण याला सेंट्रल आयडिया म्हणत असतो। ह्या पॉईंटला एकूण 2 मार्क असे मार्कचं विभाजन या ठिकाणी केलेलं आहे। मग हे जे मार्क आहेत ना, फिक्स मार्क आहेत। फिक्स म्हणजे 100% परीक्षेला क्वेश्चन असतो म्हणजे असतो। तर टोटल 8 पोएम आहेत, तुम्हाला 8 पोएमवरती ॲप्रिशिएशन कसं लिहायचं आणि मार्क काहीच न येता सुद्धा मार्क पडू शकतं त्याच्यामध्ये। फक्त काळजीपूर्वक तुम्हाला क्वेश्चन वाचायचं आहे। क्वेश्चनमध्ये पोएम दिलेली असते, पहिल्यांदा दिलेली पोएम आहे ना, व्यवस्थित त्या पोएममध्ये 2 पॉईंट असतात जे तुम्हाला कव्हर करायचे असतात। पहिलं तर टायटल म्हणजे पोएमचं नाव, ठीक आहे, नेम ऑफ द पोएम, पोएमचं नाव काय दिलेलं आहे ते लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर पोएट, ज्यांनी ती पोएम लिहिली आहे त्यांचं नाव लिहायचं। म्हणजे 1 मार्क इथं फिक्स झाला तुमचा, कोणता, एकतर टायटलचा आणि दुसरा पोएटचा मार्क। हे सोपं म्हणजे एकदम सोपं, 1 मार्क इथंच तुमचं फिक्स होतं। आता राहते 3 पॉईंट, 3 मध्ये फिगर ऑफ स्पीच जो आहे ना, चौथा पॉईंट जो आहे ना त्याला 1 मार्क आहे बघा, 1 मार्क आहे। आणि तुम्हाला गोल्डन म्हणजे एक गोष्ट सांगतो की तुम्हाला ते फिक्स मार्क देऊन जाते, ती म्हणजे सगळ्याच पोएममध्ये एक फिगर ऑफ स्पीच असतं आणि ते म्हणजे ॲलिट्रेशन। फक्त काळजी एक घ्यायची आहे की ज्यावेळेस आपण ॲलिट्रेशन लिहितो त्यावेळेस ॲलिट्रेशनची स्पेलिंग व्यवस्थित चेक करायची, ठीक आहे। ॲलिट्रेशन हे सगळ्याच फिगर ऑफ स्पीचमध्ये, सगळ्या पोएममध्ये हे फिगर ऑफ स्पीच ॲड केलेलं आहे किंवा प्रेझेंट आहे। म्हणून बघा किती मार्क झाले, इथं 1 मार्क तुमचा फिक्स झाला, या 2 पॉईंटमध्ये 1 मार्क फिक्स झाला आणि इथल्या पॉईंटमध्ये 1 मार्क फिक्स झाला। तर राईम स्कीम 5वी पासून ते तुम्ही आता 10वी पर्यंत सगळ्यांना माहिती की राईम स्कीम कशी शोधायची। प्रत्येक स्टांजाच्या शेवटचे 2 वर्ड्स आहेत, शेवटचे जे वर्ड्स आहेत त्या वर्डचं यमक जुळते का चेक करायचं। ज्या शब्दांचा यमक जुळतो त्यांना सेम लेटर द्यायचं आणि ज्या शब्दांचा यमक जुळत नाही त्यांना डिफरंट लेटर द्यायचं आणि स्टार्टिंग ए पासून करायची। मग जेवढे होतील तेवढे। ॲप्रिशिएशनचा एक डिटेल काय म्हणतो त्याला, 1 शॉर्ट व्हिडिओ येईल, पूर्ण ॲप्रिशिएशन असतील त्याच्यामध्ये। फक्त आपण इथं ॲप्रिशिएशन कसं लिहायचं, आता तुमचे युनिट टेस्ट वगैरे आहेत तर त्या परीक्षेमध्ये सुद्धा हे येऊ शकतं। मग आता युनिट टेस्ट पहिले 2 करायचे, 2 युनिट करायचे तुमचे पहिले, फर्स्ट आणि सेकंड। त्याच्यामध्ये एकूण 4 पोएम आहेत, फक्त 4 पोएम करा, 4 पैकी 1 पोएम तुम्हाला परीक्षेमध्ये येणार। युनिट टेस्ट सांगते, बोर्ड परीक्षेमध्ये 8 पैकी कुठलीही पोएम येऊ शकते, 1 क्वेश्चन आन्सर आणि दुसरी ॲप्रिशिएशनसाठी। मग ॲप्रिशिएशनचं फिक्स मार्क आहेत आणि 100% परीक्षेला येतं म्हणजे येतं। शॉर्ट बट स्वीट, टायटल लिहिलं अर्धा मार्क, पोएट लिहिलं अर्धा मार्क, फिगर ऑफ स्पीच खूप सारे फिगर ऑफ स्पीच आहेत, प्रत्येक पोएममध्ये वेगवेगळे फिगर ऑफ स्पीच आहेत। इन्व्हर्जन आहे, मेटाफर आहे, सिमिले आहे, पर्सनिफिकेशन आहे, त्याच्यानंतर ॲलिट्रेशन आहे, इंटरोगेशन आहे, खूप सारे फिगर ऑफ स्पीच आहेत। त्यामुळं पहिलं तरी हेच पाठ करून ठेवा, हे पाठ केलं पहिल्यांदा ह्याला लिहून ठेवा, बाकीचे मग जे काही येतील ते तुमचे लिहून ठेवायचे तुम्ही। हे झालं। आता सेंट्रल आयडिया आहे, सेंट्रल आयडिया लिहिताना डायरेक्ट चालू करायचं, काय, हीच लाईन पाठ करून ठेवा, ही लाईन अशी लिहायचं, द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम। जी पोएम दिली आहे त्या पोएमचं नाव लिहा, द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम। टीनेजर्स प्रेयर असेल, अ टीनेजर्स प्रेयर असेल तिथं अ टीनेजर्स प्रेयर लिहा, किंवा द ट्विन्स आली असेल तर द ट्विन्स लिहा, किंवा बास्केटफुल ऑफ मूनलाईट असेल बास्केटफुल ऑफ मूनलाईट लिहा। कुठलीही एक पोएम तुम्हाला लिहायची असते, त्याच्यातलं स्टार्टिंगच अशी करायची, द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज दॅट, किंवा द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम अ टीनेजर्स प्रेयर इज रिटन बाय, परत एकदा हेच लिहून टाकायचं पोएटचं नाव, रिटन बाय ज्यांनी लिहिले, जे मोर्स वगैरे जे असतील ते, सुनील शर्मा। झालं, एवढा पहिला पॉईंट झाला, म्हणजे एक सेंटेन्स तयार झाला। एवढं जरी लिहिलं ना तुम्ही तर तुम्हाला 1 हा 2 आणि इथं अर्धा मार्क पडतो आणि इथं 1, म्हणजे टोटल तुम्हाला 4 मार्क किंवा 3.5-4 मार्क आउट ऑफ काहीच येत नसताना सुद्धा
पडत असतात. अभ्यास केल्यावरती किंवा जर ॲप्रिशिएशन तुम्हाला किंवा पोएम जर चांगली समजली असेल तर ॲप्रिशिएशन ऑटोमॅटिक लिहिता येतं. नाही लिहिलं तर ॲप्रिशिएशन पाठ करा. 2 ऑप्शन आहेत आपल्याकडे. एक तर पोएम समजून घ्या, त्याच्यानंतर तुमच्या शब्दामध्ये सेंट्रल आयडिया लिहा. नसेल तर डायरेक्टली काय करा, सेंट्रल आयडिया किंवा थीम पाठ करून ठेवा. तर फॉर एक्झाम्पल म्हणून आपण काय केलेलं आहे, टीनेजर्स प्रेयरचं ॲप्रिशिएशन घेतलेलं आहे. तर आता कसं लिहिणार टीनेजर्स प्रेयरचं ॲप्रिशिएशन? तर टायटल आहे तुमचं टीनेजर्स प्रेयर, त्यानंतर येतं तुमचं कोणतं पोएट जे मोर्स. बघा आता लिहायचं कसं, परीक्षेत आता तुम्ही बोर्ड परीक्षा देत आहे आणि असं गृहीत धरा की तुम्हाला क्वेश्चन आलेला आहे, क्वेश्चन नंबर 3B. तर क्वेश्चन असा आहे की राईट अन ॲप्रिशिएशन ऑन द अ टीनेजर्स प्रेयर पोएम युजिंग गिवन पॉईंट्स. पॉईंट्स काय आहेत? टायटल. टायटल काय मग तुमचं, अ टीनेजर्स प्रेयर. लिहिताना कसं लिहिणार, अ टीनेजर्स प्रेयर. ठीक आहे, टायटल झालं, अर्धा मार्क भेटला. बघा क्वेश्चन पेपरमध्येच पोएम दिलेली असते तुम्हाला आणि तिथंच हेडिंग असती पोएमची, तीच तुमचं इथं टायटल असतं, अर्धा मार्क फिक्स. त्यानंतर पोएटचं नाव, ज्यांनी पोएम लिहिली ती जे मोर्स ह्यांनी पोएम लिहिली, तेही खालीच असतं. समजा हे क्वेश्चन पेपर आहे, क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला ही पोएम दिलेली आहे, इथं तुमच्या पोएमचं नाव आणि इथं त्या पोएटचं नाव, म्हणजे अर्धा मार्क इथंच फिक्स असतो. त्याच्यानंतर येतं राईम स्कीम. आता टीनेजर्स प्रेयरची राईम स्कीम आहे, पूर्ण पोएमची जी राईम स्कीम आहे ना, ABCB अशी राईम स्कीम आहे पूर्ण पोएमची, ABCB. बघा एवढे जे लेटर्स आहेत ना, 4 लेटर आहेत फक्त. काही पोएममध्ये 5-6 असे येतील, काही पोएम फ्री वर्स असेल. फ्री वर्स काय असतं ते पण बघू. तर हे तुम्हाला 1 मार्क देऊन जातो हा शब्द, हे लेटर्स 4. ठीक आहे, ABCB झालं. आता फिगर ऑफ स्पीच एक तर फिक्स आहे, कोणतं, ॲलिट्रेशन पहिलं फिक्स आहे. त्याच्यानंतर असतं तुमचं कोणतं, ह्या पोएममध्ये कोणते फिगर ऑफ स्पीच आहेत, तर तुमचं इथं इन्व्हर्जन एक लिहा. बघा क्वेश्चनमध्ये असं असतं की एनीवन, कुठलंही एक फिगर ऑफ स्पीच तुम्हाला लिहायचं. मग ॲलिट्रेशन लिहिलं, इन्व्हर्जन लिहिलं, मेटाफर सुद्धा या पोएममध्ये मेटाफर लिहा. त्याच्यानंतर येतं तुमचं 4 आहे, त्याच्यामध्ये अपॉस्ट्रॉफी एक आहे, अपॉस्ट्रॉफी. या 4पैकी कुठलंही तुम्ही काय करू शकता, फिगर ऑफ स्पीच लिहू शकता. मग आत्ता झाला हा 3 मार्काचा क्वेश्चन तुमचा इथंपर्यंत सॉल्व. शेवटचा आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, पॉईंट आहे, तो म्हणजे सेंट्रल आयडिया. मागं जसं सांगितलं तशी स्टार्ट करायची. स्टार्ट करत असताना असं लिहायचं, द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. काय पोएमचं नाव इकडं लिहितो मी, बोलत नाही इकडं, अ टीनेजर्स प्रेयर. ठीक आहे, टीनेजर्स प्रेयर हे पोएमचं नाव आहे. रिटन बाय, कोणी लिहिली पोएम, रिटन बाय, लिहिणाऱ्या पोएमचं नाव आहे जे मोर्स. पोएम त्यांनी लिहिली, त्याच्यावरती ॲप्रिशिएशन तुम्ही लिहित आहे. मग काय पहिला पॉईंट, पहिला पॅरेग्राफ तयार झाला, पहिलं सेंटेन्स तयार झालं, त्याच्यानंतर तुम्हाला लिहायचं असतं काय, तर ह्या पोएममध्ये टीनेजर्स डिझायर, टीनेजरची काय इच्छा आहे, टीनेजर्स डिझायर, इच्छा, डिझायरचा अर्थ होतो इच्छा, टू बी एबल टू टेक राईट डिसिजन्स that leads to success. SUCCESS, सक्सेस इन लाईफ. हे झालं तुमचं अर्धा पार्ट. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचं येतं अँड द टीनेजर्स किंवा द टीनेजर काय पाहिजे, टीनेजर्सला रिक्वेस्ट करतोय, कोणाला, टीनेजर रिक्वेस्ट टू द लॉर्ड किंवा गॉड म्हणा, तुम्ही त्याला लॉर्ड म्हणा, गॉड म्हणा, दोन्हीचा अर्थ एकच आहे पोएममध्ये. लॉर्ड टू हेल्प हिम करा किंवा हर करा, कोणतंही चालतं, हिम और हर, हेल्प हिम और हर इन हिज जर्नी, त्याच्या लाईफमध्ये, इन हिज जर्नी. ठीक आहे, इन हिज जर्नी इन लाईफ, जीवनाच्या त्याच्या लाईफमध्ये त्याला काय करायचं आहे, हेल्प करायची. कोणाकडून हेल्प पाहिजे, तर गॉडकडून. ही होती तुमची थीम. किती मार्काला येतं, 5 मार्काचा हा प्रश्न असतो. बघा फिक्स म्हणजे फिक्स परीक्षेमध्ये येतो 5 मार्कासाठी. ठीक आहे, असे 7 झाले. आता राहिले किती, 7, टोटल 8 पोएम आहेत. तर प्रत्येक पोएमचं ॲप्रिशिएशन व्यवस्थित करून ठेवा. फिक्स प्रश्न असतो आणि हे मार्क जाऊ द्यायचे नाहीत, हातचे मार्क आहेत हे 5 मार्क, त्यामुळं व्यवस्थित करा. कसं लिहायचं ॲप्रिशिएशन हे तुम्हाला बघितलं. कोणता क्वेश्चन असतो, तर 3A
सेक्शन असतं 3 पोएट्रीचं. ठीक आहे, हे होतं तुमचं ॲप्रिशिएशन कसं लिहायचं. हे एक्झाम्पल म्हणून आपण टीनेजर्स प्रेयरचं घेतलेलं आहे. याच्यानंतर डिटेलमध्ये ॲप्रिशिएशनचे सगळे एकच व्हिडिओ, सगळ्या ॲप्रिशिएशन एकाच व्हिडिओमध्ये काय करूया, कम्प्लीट करूयात. नालंदा कोचिंग क्लासेस चॅनल जर पहिल्यांदा असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करा आणि त्या मित्रांसोबत शेअर करा ज्याला इंग्लिशमध्ये ॲप्रिशिएशन लिहिता येत नाही. ठीक आहे, भेटूयात पुन्हा असाच एक्झाम ओरिएंटेड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. बाय बाय.